झी 24 तास एक पाऊल पुढे। आज कोणाला गावात पोहोचण्यासाठी बैलगाडीचा प्रवास करावा लागत असेल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 21व्या शतकातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही परिस्थिती आहे। सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या या गावातल्या लोकांना आजही बैलगाडीने प्रवास करावा लागतोय। ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचं हे मूळ गाव, मात्र तरीही आज या गावात पक्का रस्ता नाहीये। स्वातंत्र्यानंतर 65 वर्षांनंतरही आज या गावाला पूल मिळालेला नाहीये। 21व्या शतकातही इथे बैलगाडीनेच प्रवास करावा लागतो। गावात पोहोचण्यासाठी वेंगसर नावाचं हे गाव आहे सिंधुदुर्गातलं। ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचं हे गाव, मात्र 65 वर्षांनंतरही स्वातंत्र्याच्या इथे अजूनही हक्काचा पूल या गावाला मिळालेला नाही। शासनाकडे आमची 35 वर्ष मागणी आहे, आमच्यासाठी काहीतरी करा। शासनाचे लोक येतात, आमच्याकडे बघतात, बाहेरून हातमिळवणी करतात। तर थोडक्यातच म्हणजे 35 वर्ष आम्ही असे हे काढलेले असून त्यांच्यासमोर आमच्या ओळखीचे लोक आहेत, त्याच्यासमोर आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या। असं जो होतंय आमच्याकडे कोणी दुर्लक्ष करतंय। अर्धा गाव जो आहे तो पूर्णपणे सगळ्या भागातून सगळ्या विकासापासून पूर्णपणे वंचित राहिलाय। म्हणजे एक प्रकारे वाईट टाकावा त्या पद्धतीनेच हा गाव आपलं जीवन जगतंय। दिलीप वेंगसरकर हा नावाजलेला कर्णधार असताना, भारताची चांगली सेवा केलेली असताना क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचाही भाग हा म्हणून आज वेंगसर हा नाव रूपाला आहे। पण खऱ्या अर्थाने या वेंगसरमध्ये अतिशय विकासापासून वंचित असलेला हा दुर्दैवी म्हणावं लागेल या गावाचं। झी 24 तास एक पाऊल पुढे।